अनेक झाले यापुढे होतील, जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. जाणता राजा ट्रॉफी कलावंतीच्या पायथ्याशी खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा खेळ पुन्हा एकदा रंगतोय. तुम्हा तमाम रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलतोय जाणता राजा ट्रॉफी 2025चं हे पर्व. आणि या पर्वामधलं हा दुसरा सामना. एका बाजूला मर्याई 11 गुलसुंदे वर्सेस गोल्डी वॉरियर्स शिवाजीनगर, या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. 4 ओव्हरचा खेळ आणि 4 ओव्हरच्या खेळामध्ये पहिला सामना पाहिला. यजमान वारदोळी संघानं मात्र त्या सामन्यावर सहज कमाल मिळवली. अतिशय उत्तम गोलंदाजी राहिली आहे, परंतु चांडोळी संघाची खराब शतरक्षण राहिलंय. दुसऱ्याच बॉलवर मात्र एक मोठी विकेट कमावली जाते. सलामीर फलंदाज दीक्षांत ठाकूर याला मात्र बाद केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहतोय आजेशला. कडून प्रत्येकी 1,000ची मात्र देणगी येते. या दोन्ही मान्यवरांचं आपण मनस्वी स्वागत करूया. आपलं योगदान खऱ्या अर्थानं हेच स्पर्धेचं यश असतं. नवीन फलंदाज दिवेश मात्रे ऑन स्ट्राईक असेल. पहिल्या 2 बॉलवर अजयशनं मात्र एकही धाव दिली नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. 3 बॉल्स मध्ये आतापर्यंत खातं उघडू दिलं नाहीये आणि सलामीराला मात्र अजयशनं परतवलंय. गोलंदाजी तर बहारदार राहिली आतापर्यंत. पॉवर प्लेचं षटक बॅटची आतली काळा लागली जाते. डीप थर्डमॅनच्या मधून चेंडू सरळ जाईल. पडदा वेगानं पाठलाग झाला जरूर, परंतु बॉलला मात्र रोखू शकला नाहीये. बॉल गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र येतोय पहिला चौकार. धन्यवाद. वारदोळी संघाला कुठेही जायचं नाही याची नोंद घ्या. यानंतर आपला लगेच सामना विनर वर्सेस विनर पंकज होईल, त्याच्यामुळे आपण रेडी राहायचंय. स्विचचा हा नापाक इरादा राहिलाय जरूर. फेकी होतीये चांगली, परंतु फरदा बेगानं लेग बायच्या रूपानं 1 रन्स मात्र कंप्लीट केली. एका रन्स न प्रकार धावा लागतात त्या 5 धावा. 2 सलामीर मात्र स्वस्तामध्ये परतला. दीक्षांत परतला, त्यानंतर संदीप आणि सुदीप मात्रे आणि सुदीप ठाकूर आणि दिवेश मात्रे. आणखीन एक चांगला बॉल. काही कमालीची गोलंदाजी होतीये. एक चौकार बॅटची आतली कडा घेत जरूर गेला थर्डमॅनच्या मधून, पण त्यानंतर मात्र रोखून धरलं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाबळकर धावा लागतायत, त्या म्हणजेच 1 बाद 5 धावा. एक लक्षात घ्यायचंय, 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचंच आहे. कारण पहिला सामना होता त्यामुळे आम्ही टाइमकडे फार लक्ष दिलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये लक्षात घ्यायची की पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं जर तुमची पडली नाहीत तर मात्र तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या आत घ्यावा लागेल. दिवस होता, रात्र होती, पण त्यानंतर मात्र उद्यापासून नव्हे तर आत्तापासूनच प्रत्येक सामन्यासाठी तुम्हाला टाइम अलॉट केला जाईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मर्याई 11 गुलशुंदे संघाचे पॅकर सतीशजी साठे साहेब, गुरुग्राम पंचायत गुलशुंदे सदस्य यांच्याकडून हा संघ पॅक करण्यात आला. तर सतीशजी साठे सर तुमचंही मनपूर्वक स्वागत. निलेशजी ठाकूर साहेब गोल्डी वॉरियर्स शिवाजीनगर पॅकर्स तुमचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर
आदरणीय सतीशजी पाटील ग्रामपंचायत बेलोली बारदोलीचे माजी उपसरपंच यांच्याकडून मात्र तब्बल 3000ची नकद राशी देणगी म्हणून येते, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. क्या बात, क्या बात. लाजवाब फटका जरूर होता, पण त्याही पेक्षा उत्तम क्षेत्ररक्षण राहिलं. एक चांगला झेल निकेत पाटीलने मात्र टिपला आणि संपवला खेळाडूचा खेळ. या दरम्यान एक लक्षात घ्या, सूचना येते, रिव्ह्यू फक्त एकच राहील, मग तो रनआउट असेल किंवा बीमरसाठी. वाईडसाठी रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्या. अंपायर्स कॉलवर आम्ही पाहू, परंतु अंपायर्सनं सुद्धा एखादा खेळाडूनं सांगितलं म्हणून रिव्ह्यू नाही घ्यायचा. तुम्हाला वाटला पटला तर घ्यायचा, याची नोंद घ्यायची आहे. तर खऱ्या अर्थानं सिव्हिल क्षेत्रामधलं आणखीन एक भलं मोठं नाव अनिलदादा तांडेल, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, यांचंही आगमन झालंय, त्यांचं आपण करूया स्वागत. गोलंदाजी तर कमालीची राहिली आहे. पहिल्या षटकाप्रमाणे दुसऱ्यांदा मात्र आतिश पाटीलनं तेवढीच कमालीची गोलंदाजी केली. जणू काही ठरवलंय पहिल्या दोन गोलंदाजांनी. पहिला बॉल डॉट टाकायचा, दुसऱ्या बॉल विकेट घ्यायची, तिसरा बॉल ही डॉट टाकायचा. अशाच प्रकारची गोलंदाजी. या बॉलवर चौकार येईल का? कारण मागच्या षटकामध्ये या बॉलवर चौकार आला होता आणि असंच काहीसं दिसत होतं जरूर, परंतु लॉंगॉनला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रन्स मात्र मिळते फक्त 1. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय 10 आणि 10 बॉल्समध्ये धावा लागले, 2 बाद, निव्वळ 6 धावा. फलंदाजीमध्ये ताकद दाखवावी लागणार आहे, कारण 40 धावा डिपेंड झालेत, पण तिथपर्यंत तुम्हाला पहिल्यांदा पोचावं लागेल. पोचण्याचा अतोनात प्रयत्न सुरू आहे. चांगला फटका कन्वर्ट केला आहे. मिडविकेट क्षेत्ररक्षक धावत जरूर आला, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि अशा प्रकारे एकच रन मात्र मिळते. 2 बाद 7. प्रयत्न होता चांगला स्कूपचा, परंतु शॉर्ट फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षकानं उत्तम झेल टिपला सौरभ सुर्वेनं. आणि इथे मात्र क्रमांक 3 फलंदाज होईल बाद. चांगला फटका दाखवला सुदीप ठाकूर, म्हणजेच गोट्यानं मात्र नेम धरला आणि नेम न दाखवला मिडविकेटच्या सीमारेच्या बाहेर षटकार. चांगला फटका, चांगला फटका. या 6 धावांनी बळ देईल. दाभोळकर धावा लागल्या त्या तब्बल 13. 3 बाद 13. स्वीट साऊंड पाहिला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता जरूर, परंतु अखोट टप्प्याचा बॉल राहिला. निर्धाव. एक मोठ्या फटक्यानंतर गोलंदाज स्थिरस्थावर झाला शुभम सुर्वे, ज्याने एक चांगला झेल टिपला होता. विशालजी पाटील, अर्जुन बैलाचे मालक विशालजी पाटील यांच्या मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं आगमन धूमधडाक्यात राहिलंय. पहिल्या 2 षटकापेक्षा या षटकामध्ये प्रभावी कामगिरी केली जाते. गोट्या अक्षरशः बरसलाय, ठोकतोय आणखी एक षटकार.
जारी केली आहे. 19 ऑन बोर्ड्स. अजिबात धावसंख्या उभारली नव्हती, फक्त 7 धावा होत्या 2 षटकामध्ये. या षटकामध्ये गोट्यानं तब्बल 2 षटकार टोकले आणि प्रत्येक हल्ले दाखवले. 3 बाद 19. आणखीन एक चांगला बॉल. 6-0 6-0-0 अशा प्रकारचं गोलंदाजीचं पुस्तककरण राहिलंय. 5 बॉल मध्ये 2 षटकार आणि 3 डॉट. अखेरकार मोठ्या फटका लगावणारा गोट्याला मात्र आपल्या अंतिम बॉलवर ट्रॅप केला आणि मजबूर केलं बॅटची कडा लावण्यास. अंतिम बॉलवर विकेट्स कमावली गेली आहे आणि अशा प्रकारे चौथा क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 4 बाद 19. तन्मय ठाकूर. स्लोवर बॉल. बॉलकडे निरखून पाहिलंही नाही. निर्धाव. गुलशंद संघाचे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. त्यांना माहिती आहे की धावा खूप कमी झालेत. 2 षटकार पडले असतील तरी धावांचा फ्लो अगदीच कमी. स्लोवर गोलंदाजी. आजकालच्या मुलांना सगळं फास्ट फूड लागतं. आजकालच्या मुलांना चायनीज फूड खूप आवडतात आणि त्याच्यामुळे ते फास्ट फूड खाणाऱ्या मंडळींना हे स्लोवर जमतच नाहीयेत. ते स्लोवर मात्र अक्षरशः फलंदाजी ढेपाळली आहे. 2 लागोपाठच्या 2 बॉलवर. अखेरकार प्रयत्न चांगला केलाय. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. डीपचे तशी येईल. उचलेल फेकेल. चाच पडला. बॅकअप चांगला राहिला. बॅकअप चांगला राहिला. सिंगल डबल ट्रिपल 3 रन्स कंप्लीट केल्या. एक एक धावच्या बहुमूल्य जोडल्या जात आहेत. 4 बाद 22 धावा. बॉल शिल्लक असतील अजूनही 3 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 22 धावा लागल्यात. 2 मोठे फटके 30+ क्रॉस झाले ना की या धावा ताकदीच्या बनतील. हा फटका मात्र फसला आणि अखेरकार फलंदाज होईल बाद. हाही फटका फसला. आल्या पावली तोही परतला. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. इथे मात्र अडचणी वाढत आहेत. त्या गोल्डी वॉरियर्स शिवाजीनगर संघाचा आणखीन एक फलंदाज बाद.
सौरभ सुर्वेची काय सुंदर राहिली आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी राहिली आहे. षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 3 त्यानं मोजलेत. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार आणि 1 तेरीचा फटका, त्याच काही धावा. क्या बात. अंतिम बॉलवर आखिरकार सिक्का मोर्चप केला. लॉंगऑफची सीमारेषा क्लिअर केली आणि ठोकला षटकार. एक समाधानकारक सन्मानजनक स्कोर पर्यंत नेण्याचा प्रयत्न षटकारानं दाखवलाय. 28 धावा धाबळगाठी लागल्या. येणारे 24 बॉल आणि 29 धावांची गरज असेल ती वेदांत 11 पर्यायी 11 गुलशुंदे संघाला. चला फिल्डिंगसाठी लगेच रेडी व्हायचंय आणि गुलशुंदे संघ आपण मैदान सोडायचंय. लाईनअप करा आणि लगेच 2 फलंदाज पाठवायचे आहेत. उत्तरार्ध कसा राहील? 29 धावांचा पाठलाग केला जाईल का? रोशनजी पाटील पनवेलकरांचा नाही तर महाराष्ट्रातील हा गोड आवाज आजकाल बनतोय. ऐकूया त्यांना आपण. तर नक्कीच व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. सन्माननीय विशाल पाटील साहेबांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. मी अर्जुन बैलाचे मालक आपले सरपंच लाडके आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी मान्यवरांचे इथे व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प धन्यवाद महेश. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद दिनेश पाटील सर बंधू यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये ऐकला. ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदुलेचे उपसरपंच आणि उत्तम समालोचक. तर गुळसुंदे संघ मैदानामध्ये उतरला. वेदांत 11 गुळसुंदे संघाचे पुरस्कर्ते सतीशजी साठे ग्रामपंचायत सदस्य गुळसुंदे यांच्या वतीने
पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. खरं तर 4-5 वर्ष अगोदर या संघाचं की आम्ही साईच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी या संघाची राहिली होती. पहिला बॉल यॉर्कर डाऊन द ग्राउंड खेळले अलॉंग विथ कार्पेट बॉल निघाला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन समोर सीमा पार. पहिल्या बॉलवरती वेलकम बाउंड्री 4 चौकार. अर्दोली यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने मिळालं. त्यांचा आभार. वन्स अगेन पुन्हा एकदा पाय टाकला बॉल आतली कडा घेत बॉल चालला त्या ठिकाणी शॉट फायर तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल टोटल धावा आपण जर पाहिल्या 5-29चं टार्गेट चेस करायचं त्यामुळे अजूनही 24 धावांचं समीकरण बाकी येणाऱ्या 22 बॉलमध्ये इथून सामना जिंकायचा असेल त्या ठिकाणी गोल्डी वॉरियर शिवाजीनगर टीमला तर तुम्हाला सर्वाधिक विकेट सुरुवातीला घ्यावे लागेल किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल या ठिकाणी फेकावे लागेल. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या सामन्यामध्ये करावं लागेल. 2 सलामीवीर खेळाडू निखिल पाटील आता स्ट्रायकिंग एंडवर त्याला सौरभ सुरभे. पहिला बॉल निखिलसाठी होता टॉस केला. मागचे 2 बॉलवरती 5 धावा आल्या पण निखिलसाठी हा पहिला चेंडू होता आणि पहिला बॉल थोडासा आपण पहिला अतिरिक्त उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहिला त्या ठिकाणी डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 29चं टार्गेट आव्हान तर जरी कमी असलं तरी मात्र शिवाजीनगर या संघाकडे गुणवत्ता. बॅकफुटला गेले पंच केला बॉलला डीप कव्हर पॉइंटला बॉल निघालाय दणदण करत सीमारेषा पार 4 धावा चौकार. वेदांत 11 गुळसुंदे या संघाला आपण पाहता आता 20 धावा बनवायच्या देणाऱ्या 20 बॉलमध्ये रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आले. रन बॉल हे समीकरण प्रत्येक बॉल मध्ये सिंगल हवी आहे. वेगावरती स्वार झाले टप्पा पडला बॉल खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी बॉलिंग मार्क वरती आहेत त्या ठिकाणी स्वतः दैवत पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट पाहिले 1 सिंगल देखील पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर त्याचंही कमबॅक येणारे 19 बॉल 20 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. इकॉनॉमिकल फिगर षटक हा वाय फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केले बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना बॉल निघाला त्या ठिकाणी सीमा पार. एंड इज वेल या षटकाचा शेवट गोड झाला चौकार. कारण आता जास्त गाणे वाजत राहता वेळ जास्त जाईल. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घ्या पण थोडासा शॉर्टकट. 18 मध्ये 16चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 18 बॉल 16 धावा हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. समोर फलंदाज देखील सज्ज आहेत. विशाल पाटील यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी मिळाली त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. विनीत पाटील बॉलिंग मार्क वरती विनीत पाटील आलेत आणि समोर सौरभ सुरभे आणि त्यांच्या बरोबरीने निखिल पाटील हे 2 खेळाडू सलामीवीर. पहिल्या विकेटसाठी पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावांची भागीदारी पाहिली आणि या बॉलिंग मार्क मध्ये आता आलाय गोलंदाज या ठिकाणी असेल तर विनीत पाटील हा खेळाडू राईट अप राऊंड द विकेट. क्या बात आहे. वेगवान बॉल शॉर्ट थर्डमॅनला कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट्स. विनेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. किमान 4 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. गतिमान गोलंदाज आहे. वेगावरती स्पार झाला हॅम ऍक्शन बॉल त्याचा आपण पाहिला. सुदीप ठाकूर टीमला लीड करतोय. सुदीप ठाकूर उर्फ गोट्या तर आमच्या अगदी जवळचे मित्र आहेत त्या टीमला लीड करत असताना निलेश आता ठाकूर संघाचे पुरस्कर्ते. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल वन्स अगेन आपण पाहिला थोडासा शफल झाले होते त्यामुळे बॉलचं डिरेक्शन आपण पाहिला. पंचांनी सांगितलं डाव्याच्या भरून बॉल ट्रॅपा झाला विकेट किपरच्या हातामध्ये त्यामुळे डेफिनेटली निर्धाव चेंडू राहील. आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावा
पुन्हा धरण बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आले. मी मगाशी म्हटलं एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवंय किंबहुना तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील या सामन्यामध्ये संघाच्या विजयासाठी. चांगली बॉलिंग विनीत पाटील यांच्या माध्यमातून. बॉल सगळे शॉट ऑफ प्लेन फक्त दिशा दिली आणि बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर अलॉंग विथ कार्पेट सीमा पार चौकार. हा सामना होईल याची नोंद घ्या आपण. डोळे संघाने जो जिंकेल त्या संघासोबत वारदोळे संघ खेळेल आणि तो संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यांचा सामना केव्हा असेल हे आयोजक तुम्हाला सांगतील. याची नोंद आपण घ्या प्रत्येक संघाने. यावेळेला अनप्लेबल जास्त उसळीचा बॉल त्या ठिकाणी डोक्याच्या वरून निघाला त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलं. 1 for 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी मिळाली. गोलंदाजाला मेन अंपायर द्वारकानाथ चोरगे आमचे संजय दिसले तिसरे पंच, स्क्वेअर लेग पंच तिसरे पंच हरिभक्त पारायण दीपक पाटील पाली यांना आपण पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या धावा कमी त्यामध्ये अशा जर का तुम्ही अतिरिक्त रन्स खर्च कराल तर डेफिनेटली तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. शॉट ऑफ प्लेन यावेळेला पूल केला बॉलला. क्या बात आहे. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. फक्त 5 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गुळसुंदे संघाला. वेदांत इलेवन गुळसुंदे संघाला पण पाहता सतीशजी साठे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ग्रामपंचायत सदस्य गुळसुंदे त्यांचा हा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. शॉट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. कव्हरच्या वरून खेळले. गॅप मध्ये फटका. बॉल निघाला डीप मध्ये. फिल्डिंग लाजबाब. डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर वरून स्वीपर कव्हरला धावत आला. बॉलला त्याने थांबवलं. दरम्यान 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 3ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. सामना एकतर्फा झाला. पहिल्या विकेटसाठी भागीदारी. यस 3 कॉल झाले वारदोळे संघाच्या कॅप्टनला. वारदोळे संघाचा कॅप्टन आपण या. फक्त आता 3 धावांची गरज आहे. याही वेळेला शॉट ऑफ प्लेन आणि हा नशिबाचा चौकार आणि इथे मात्र सामना जिंकलाय. 1 साइडेड मॅच. ऑल प्लेड टीम वेदांत इलेवन गुळसुंदे हार्डलक टीम गोल्डी वॉरियर्स शिवाजीनगर. चला टॉस साठी गुळसुंदे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला वारदोळे संघाचा कॅप्टन महेश पाटील या पण टॉस साठी आणि त्याच वेळेला गुळसुंदे संघाचा कॅप्टन तुम्ही देखील या टॉस साठी. तर सामनावीर या सामन्याचा यस 4 ओव्हरचा सामना राहील. यस तिसरा सामना तिसऱ्या फेरीतला सामना 3 षटकांचा असेल. 4-4-2-3 असा फॉर्मॅट असेल. यस हा संघ सुपर 12 क्वालिफाय होईल. सौरभ सुर्वे हा खेळाडू खरं तर सामनावीर राहिला. त्याला सौरभ यांनी कॅप्टन